गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज पितृपंधरवड्यात आपल्याकडे आपण ब्राह्मणांना बोलवून त्यांच्या हातून कार्य करतो. ब्राह्मण हा का बोलवायचा हे बघूया आज ध्यानात. मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा, हाताची ध्यान मुद्रा करा, हात मांडीवर ठेवा, डोळे अलगद मिटा, मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा, मन शांत करा. ब्राह्मण कोणाला म्हणावं? ब्राह्मणांनी ब्राह्मणाचं ब्राह्मणत्व का जपावं असं वाटतं तुम्हाला? ब्राह्मण हा ब्रह्मांडाचा जाणकार आहे. ब्राह्मण ही जात नाही. ब्राह्मण हा एक शुद्ध आवाज आहे. ब्राह्मण हा एक निर्मळ विचार आहे. ब्राह्मण हा एक सिद्धी प्राप्त करून देणारा आचार आहे. मंत्रांची ओळख, अर्थपूर्ण मंत्र उच्चार ही त्याची नेहमीची कर्म आहेत. जे यजमान लोक घरी पूजापाठ करायला ब्राह्मणांना आमंत्रण देतात त्यांना त्यांची महती माहीत असते. त्यासाठीच यजमान लोक एखाद्या पूजेच्या सोहळ्याची वर्षभर वाट पाहत असतात. ब्राह्मणाच्या हस्ते पूजा करून घरातील वातावरण त्यांच्या खणखणीत आवाजातील मंत्रोच्चाराने शुद्ध करून त्यांना त्यांच्या यथेच्छ दक्षिणा ते अर्पण करतात. एवढ्या विश्वासाला पात्र होण्याची क्षमता प्रत्येक पुजारी ब्राह्मणाने पडताळून पाहणं गरजेचं आहे. ब्राह्मण पूजापाठ करतात, पण हा व्यवसाय नाही. तो यजमानांचा अतूट विश्वास आहे. निस्वार्थपणे त्याच्या करवी पुण्याच्या मार्गावर यजमान पाऊल ठेवतात. त्यामुळे या विश्वासास पात्र होणं प्रत्येक ब्राह्मणाच्या गरजेचं आहे. ब्राह्मण हे यजमान आणि देव यांच्यामधील एक न दिसणारा दुवा आहेत. त्यांचा मार्ग चुकला तर यजमानाला फलप्राप्ती होईलच असं नाही, फक्त नुकसान मात्र होणार नाही. यजमानाला त्याच्या स्वतःचा विश्वास आणि श्रद्धा देवाच्या चरणाशी ब्राह्मण पोचवतोच, पण पूजा अर्चा करणाऱ्या ब्राह्मणावर जो भार सोपवला आहे त्याचं काय? यजमानाचे मागणे देवापर्यंत पोचवणे ही मोठीच कामगिरी ब्राह्मण करत असतात. देवाचा दृष्टिक्षेप त्याच्यावर आधी आहे हे विसरून त्यांनी वागता कामा नये. ब्राह्मण हे यजमान आणि देव यातील विश्वास आणि आनंद यातला दुवा आहेत हे त्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. पूजापाठ, ब्राह्मणाकरवी पूजन हा काही अंधविश्वास नाही. तो त्या यजमानाचा एक दृढ विश्वास असतो. त्या विश्वासाला समाजात तडा जाता कामा नये. प्रत्येक पुजारी ब्राह्मणांनी त्याची नैतिक जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडून समाजातील त्यांच्यावरील विश्वासाचा उच्च दर्जा कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवे. आता तर स्त्रियाही हे काम यजमानापुढे जाऊन करतात आणि ते उत्कृष्टपणे करतात. उत्तरोत्तर त्यांच्या ज्ञानाचे अर्जन निस्वार्थीपणे करावे. प्रत्येक पुजारी ब्राह्मणांनी नैतिक जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडून समाजातील त्यांच्यावरच्या विश्वासाचा उच्च दर्जा कायम टिकवला पाहिजे. बाकी सगळं देवावर सोपवून टाका.
त्यांची विचारांची आचरणाची शुद्धता ही त्यांना त्यांच्या आयुष्यात सधनता, सुख, शांती आपोआप मिळवून देणार आहे. त्यांना या अंकित कामामुळे विशेष झगडण्याची मुळीच गरज नाही. सत्सद्बुद्धी, विवेक, सत्सद्विचार हे आचरण त्यांना आपोआप वैभव प्राप्त करून देईल. ज्यावेळी एखाद्या ब्राह्मणाचे अवधान यजमानाच्या कार्यपूर्तीवर कमी आणि स्वतःच्या अपेक्षा पूर्तीवर जास्त असते, त्यावेळी त्यांच्या करवी केलेले पूजन हे यजमानाला समाधान देत नाही. असं होऊ नये याची पूर्ण जबाबदारी येणाऱ्या ब्राह्मणांनी यजमानांसाठी घेणं आवश्यक आहे. यजमानाचं समाधान हाच खरं म्हणजे ब्राह्मणाचा आनंद असला पाहिजे. समाजात त्यांनी त्यांचं उच्च आसन सांभाळलं पाहिजे. त्यांनी निवडलेलं कार्य हे त्यांचं नसून देवाचं अंकित कार्य आहे. हीच त्यांची महती समाजात कायम राहायला हवी. समाजात त्यांच्याकडे लोकांनी व्यावसायिक ह्या दृष्टीने कधीही बघू नये. याची जबाबदारी सुद्धा स्वतः ब्राह्मणांनी घेणं आवश्यक आहे. नाहीतर आणखीन काही दिवसात लोक YouTube सारख्या सामाजिक माध्यमातून पूजा करणं सुरू करतील, जे मुळात काही प्रमाणे लोकांनी सुरू सुद्धा केलंय. नैतिकतेचा आणि स्वाभिमान जपून ब्राह्मणांनी आपली कार्यसिद्धी करावी हीच अपेक्षा लोकांकडून असते. म्हणून ब्राह्मणांनी हा व्यवसाय पुढे चालवण्यासाठी स्वतःची महती स्वतःच जपायला हवी. स्वतःचं चारित्र्य चांगलं ठेवायला हवं. आपलं रोजचं नैतिक कर्म करून पाठांतर, आपले उच्चार, आपण लोकांकडे गेल्यानंतर पाळायची सगळी नैतिक बंधनं स्वतः पाळायला हवी. तरच आपल्याकडून कार्य करून घ्यायची लोकांना इच्छा होईल. असं कार्य करण्यासाठीच आपला जन्म आहे हे मनामध्ये पक्क लक्षात ठेवायला हवं. तरच ब्राह्मणांची मान या बाजूनी जगात उंचावेल. कुठलंही कार्य YouTubeवर करण्यापेक्षा समोर यजमान आणि ब्राह्मण बसून करतात तेव्हा त्याचा आनंद दसपटीने वाढतो. हे यजमानांनीही लक्षात ठेवावं आणि ब्राह्मणांनीही लक्षात ठेवावं. त्यामुळे दोघांनाही त्याचा पुष्कळ आनंद मिळेल. हल्लीच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींसाठी ब्राह्मण मिळणं अवघड झालंय, म्हणून लोकांनी ही सोय केलीये. खूपदा टेप लावून गणपतीची आरती केली जाते, गणपतीची पूजा केली जाते. हे मात्र बरोबर वाटत नाही. यासाठी ब्राह्मण येऊन पूजा करतात, पूजा सांगतात, ते विधी करणं आवश्यक वाटतं आणि त्यांनी जास्त मनाला आनंद मिळतो. यात ब्राह्मणांचाही तितकाच सहभाग अपेक्षित आहे. तो देण्यासाठीही त्यांनी मनाची आणि शरीराची तयारी करावी. आता 2 मिनिटं शांत बसा. पूर्वीच्या काळी प्रत्येक कुळात एक एक ब्राह्मण ठरलेला असे. त्याची पिढी मग पुढे ब्राह्मणाच्या मुलांच्याकडून चालवली जात असे. आता तसं राहिलं नाहीये, पण तरी ही एक समाजाची कायमची जरूर आहे हे लक्षात असू द्या. आता 2 मिनिटं शांत बसा. म्हणून यजमानांनी आणि ब्राह्मणांनी आपली नैतिकता आणि स्वाभिमान जपून आपली कार्यसिद्धी करावी हीच अपेक्षा असते. आता आजचं ध्यान संपवायचंय,
प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.